कमाल कर देना हो जाना ये कमाल कर देना हो जाना। स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या YouTube चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन। तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो, जरा स्किप न करता शेवटपर्यंत पहा। तर आपण आज व्हिडिओमध्ये वापरलेली जी बीटमार्क आणि शेकीबी प्रीसेट याची लिंक आहे ती तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल। त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलर्ट मोशनमध्ये। तसेच आपण व्हिडिओमध्ये वापरलेले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल, ते त्यातून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये। तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा, तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करा। जय शिवराय मित्रांनो। तर सगळ्यात पहिल्यांदा कॅपकट ओपन करण्यासाठी आपल्याला VPN ची गरज लागणार आहे। त्यासाठी प्ले स्टोरवरून आपल्याला सिक्युअर VPN डाउनलोड करायचा आहे। आता सिक्युअर VPN डाउनलोड केल्यानंतर तो सिंपली ओपन करून घ्यायचा आहे आणि ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे। ही ॲड आहे आपल्याला सेट करायची, तुम्हाला अशा प्रकारे ॲड येतील। तर सिंपली कनेक्ट बटनावर क्लिक करून इथून आपल्याला बॅक निघून यायचं आहे। आता बॅक निघून आल्यानंतर कॅपकट ओपन करून घ्यायचं आहे आणि ओपन करून घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे की न्यू प्रोजेक्टवर तुम्हाला इथं इंटरफेस दिसून येईल, तो न्यू प्रोजेक्ट क्लिक करायचा आहे। त्यानंतर अशा प्रकारे आपलं मटेरियल आहे ते इथं आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे। आता मटेरियलमध्ये तुम्हाला इकडे फोटोजमध्ये PNG इमेज दिसून येतील। त्यानंतर व्हिडिओमध्ये एक बीटमार्कचा व्हिडिओ दिलेला आहे, तो सिंपली इथं आपल्याला काय करायचं आहे सगळ्यात पहिल्यांदा ॲड करून घ्यायचा आहे। आता ॲड करून घेतल्यानंतर काय करायचं आहे की सगळ्यात पहिल्यांदा बघू शकता तुम्ही अशा प्रकारे तो व्हिडिओ राहणार आहे आणि बीट जिथं बीट केलेलं आहे तिथं ग्लो तुम्हाला दिसून येईल। आता इथं बघू शकता पहिला बीट आहे इथं ग्लो झाला आहे, तर काय करायचं आहे त्या व्हिडिओ लेअरला क्लिक करून स्प्लिटवर क्लिक करायचं आहे। तर अशाच प्रकारे सेकंड नंबरचा ग्लो इथं दिसून येतोय, तर इथं सेकंड नंबरचा बीट करून घ्यायचा आहे। त्यानंतर थर्ड नंबरचा ग्लो इथं दिसून येतोय, त्यानंतर बघू शकता फोर्थ नंबरचा ग्लो इथं दिसून येतोय, त्यानंतर 6 नंबरचा म्हणजे 5th नंबरचा ग्लो अशा प्रकारे दिसून येतोय। तर अशा प्रकारे इमेज लेअरचे बीटमार्क आपण केले आहेत इझी वेमध्ये। तुम्ही बघू शकताय सोप्या पद्धतीत तुम्हाला समजून सांगितले आहेत की कसे करायचे। जिथं ग्लो दिसून येतोय तिथं आपल्याला बीट करायचा, म्हणजे तुम्हाला इथं मी बीटमार्क दिलेला आहे। हा बीट आहे तो सुरुवातीचा बीट आपण मार्क केलेला नाही, त्यानंतर पहिला जिथं चालू होतोय तिथं ग्लो होताना दिसून येतोय, त्यानंतर सेकंडचा चालू होतोय जसं अशा प्रकारे मला इथं बीटमार्क करायचे आहेत। आता बीटमार्क केल्यानंतर काय करायचं आहे की आता बघू शकता इथं तुम्हाला व्हिडिओ दिसून येतोय, तो सिंपली आपल्याला इमेज इथं ॲड करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा जो पहिला भाग आहे तो सिलेक्ट करून या खालील ऑप्शनवर क्लिक करायचा आहे आणि इथं आपल्याला रिप्लेस ऑप्शनवर क्लिक करून आपल्या मटेरियलमधील PNG म्हणजेच इमेज अशा प्रकारे ॲड करून घ्यायचा आहे। आता हा इमेज मी तर डेमोसाठी यूज करतोय, इथं तुम्ही कोणता इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता, तुमच्या स्वतःचा इमेज इथं यूज करून क्रिएट करू शकता। तर बघू शकता इझी वेमध्ये या व्हिडिओच्या जागी आपल्याला आपला इमेज आहे तो रिप्लेस करून अशा प्रकारे लावून घ्यायचा। बघू शकता इझी वेमध्ये अशाच प्रकारे शेवटपर्यंत असंच करायचं आहे आणि त्या व्हिडिओच्या जागी आपला जो इमेज आहे तो रिप्लेस करून घ्यायचा। बघू शकता अशा प्रकारे तुम्ही हे अशा प्रकारे रिप्लेस करून घ्या, मी हे अशाच प्रकारे शेवटपर्यंत रिप्लेस करून घेतो। तर अशा प्रकारे बघू शकता आपण व्हिडिओच्या जागी इमेज ॲड केलेले आहेत। आता बघू शकता अशाही प्रकारे तुम्ही बीटमार्क इझी वेमध्ये आणि इमेज इथे ॲडजस्ट करू शकता। आता या प्रत्येक इमेज लेअरला म्हणजे आपल्याला बघू शकता की इमेज लेअरच्याच खाली ॲडिओ लेअर दिसून येते, सिंपली इथं आपल्याला ॲडिओ लेअर करायचे म्हणजे ॲड करायचे आहे। सिंपली ॲडिओ लेअरवर क्लिक करून साऊंडवर क्लिक करायचं आहे, त्यानंतर फाईलमध्ये जाऊन इथं आपल्याला एक्स्ट्रॅक्ट साऊंड फ्रॉम व्हिडिओ या ऑप्शनवर क्लिक करून आपलं जे मटेरियलमधील व्हिडिओ दिलेला आहे तो सिंपली इथं आपल्याला परत एकदा इम्पोर्ट साऊंड ओनलीवर क्लिक करायचा आहे। त्यानंतर 1 नंबरला तुमचं सॉन्ग येऊन जाईल, त्यावर क्लिक करायचं आहे आणि बघू शकता जेवढी लेंथ इमेज लेअरची आहे तेवढी सॉन्ग लेअरची राहणार आहे। आता इथं काय करायचं प्रत्येक लेअरला इफेक्ट द्यायचा आहे, त्यासाठी स्टार्टिंगला येऊन सगळ्यात पहिल्यांदा इफेक्टवर क्लिक करायचं आहे, त्यानंतर व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करून इथं आपल्याला काय करायचं आहे सगळ्यात पहिल्यांदा ओपनिंग आणि क्लोजिंग या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। तर बघू शकताय तर अशा प्रकारे बघू शकताय की इथं इफेक्ट लोड होत आहेत। या ऑप्शनमधील थर्ड ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे ओपनिंग अँड क्लोजिंग अशा प्रकारे बघू शकताय आणि यामधील तुम्हाला यस मुवमेंट म्हणून एक इफेक्ट मिळणार आहे। तर बघू शकता अशा प्रकारे तो ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे, तो सिंपली अप्लाय करून घ्यायचा आहे। आता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। त्यानंतर काय करायचं की याची लेंथ थोडीशी वाढवून अशा प्रकारे इफेक्ट आहे तो ठेवून द्यायचा आहे। त्यानंतर बघू शकता इथून पासून होणारे चालू पहिली इमेज लेअर सिलेक्ट करायची आहे आणि इथून बॅक निघून यायचं आहे।
त्यानंतर बॉडी इफेक्टवर क्लिक करून इथं आपल्याला क्लोनमध्ये यायचं आहे. आता क्लोनमध्ये आल्यानंतर इथं आपल्याला डुबलिंग हा जो इफेक्ट राहणार आहे 4th नंबरचा तो सिम्पली इथं अप्लाय करून घ्यायचा आहे. त्याचं लेअर अशा प्रकारे दिसून येईल. त्यानंतर ॲडजस्टवर क्लिक करून इथं आपल्याला बघू शकता आपल्याला 75 किंवा बघू शकताय तुम्ही तुमच्या हिशोबाने ठेवू शकता. ठेवल्यानंतर काय करायचं की आपल्याला हा जो इमेज लेअरचा इफेक्ट आहे तो इथपर्यंतच या इमेज लेअर पर्यंत ठेवायचा आहे आणि हा इमेज लेअर परत एकदा सिलेक्ट करून बॉडी इफेक्टवर क्लिक करायचा आहे. आणि बॉडी इफेक्ट मधील 3rd नंबर स्ट्रोक या ऑप्शनवर क्लिक करून लुम्बियस हा इफेक्ट राहणार आहे तो सिम्पली इथं आपल्याला अप्लाय करायचा आहे. त्यासाठी अशा प्रकारे स्क्रोल करत अशा प्रकारे तो इफेक्ट तुम्हाला दिसून येईल तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. तर याचा ओव्हरऑल लुक बघू शकता अशा प्रकारे दिसून येईल. त्यानंतर हा इफेक्ट या इमेज लेअर पर्यंतच ठेवून यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून इथं आपल्याला व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर लास्ट ऑप्शनमध्ये येऊन इथं आपल्याला बटरफ्लाय ऑप्शन मिळेल. त्या बटरफ्लाय ऑप्शनवर क्लिक करून बटरफ्लाय ड्रीम हा 4th नंबरचा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. त्यानंतर बघू शकता याची लेंथ इथपर्यंतच वाढवून यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून बॅक निघून यायचं आहे. त्यानंतर बॉडी इफेक्टवर क्लिक करून लास्टला येऊन आपल्याला ग्लोईंग लाईन्समध्ये यायचं आहे. आणि ग्लोईंग लाईन्समध्ये काय करायचं आहे की इथं आपल्याला हिल फायर म्हणून एक इफेक्ट मिळणार आहे तो सिम्पली इथं आपल्याला अप्लाय करायचा आहे. तर अशा प्रकारे बघू शकता हिल फायर बघू शकता अशा प्रकारे तो इफेक्ट राहणार आहे तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. आता अप्लाय करून घेतल्यानंतर याची लेंथ या इमेज लेअर पर्यंतच वाढवून काय करायचं आहे की आपल्याला इथं बघू शकताय परत एकदा हाच इमेज लेअर सिलेक्ट करून आपल्याला व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करायचा आहे. आणि व्हिडिओ इफेक्टमध्ये लास्टला येऊन स्प्लिट ऑप्शनवर क्लिक करायचा आहे आणि 3 मिरर 3 अशा प्रकारे इफेक्ट राहणार आहे तो सिम्पली ॲडजस्ट करून म्हणजे पहिल्यांदा इथं ॲडजस्ट करायचं आहे. बघू शकता वर्टिकल तुम्ही 46 ठेवून फिल्टर आहे तो 0 करून टाकायचा आहे. तर 0 करून टाकल्यानंतर बघू शकता आपण जे हिल फायर लावलेला आहे त्याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर सेकंड लास्ट इमेज लेअर सिलेक्ट करून इथं आपल्याला काय करायचं आहे परत एकदा व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करून स्टार्टिंगला येऊन इथं आपल्याला नाईट क्लबवर क्लिक करायचं आहे. आणि नाईट क्लबवर क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला 2nd नंबरचा स्प्लिट फ्लिकर हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. त्यानंतर हा इमेज लेअर म्हणजेच इफेक्ट या इमेज लेअरपर्यंत सिलेक्ट करून लास्ट इमेज लेअर सिलेक्ट करून इथं आपल्याला काय करायचं आहे बॉडी इफेक्टवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथं क्लोनमध्ये यायचं आहे आणि क्लोनमध्ये आल्यानंतर फॅरामेंट क्लोन अशा प्रकारे एक इफेक्ट राहणार आहे अशा प्रकारे तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. आता अप्लाय करून घेतल्यानंतर बघू शकताय पूर्ण स्टेटसला ते इफेक्ट अप्लाय झालेले आहेत. आता काय करायचं आहे स्टार्टिंगला येऊन इथं इमेज लेअरच्या 2 इमेज लेअरच्या मध्ये तुम्हाला एक ट्रान्झॅक्शन बॉक्स दिसतोय त्याच्यावर एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर काय करायचं आहे 2 मिनटं वाट बघायची इथे इफेक्ट लोड होण्यासाठी. आणि इफेक्ट लोड झाल्यानंतर कॅमेरा ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि कॅमेरा ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला बघू शकताय की तर इथं शेक इफेक्ट अप्लाय केला म्हणजे क्लिक केल्यानंतर बघू शकताय इथं अप्लाय टू ऑल या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. म्हणजे तिथं काय होणार आहे की प्रत्येक ऑप्शनला हा जो इफेक्ट आहे तो ऑटोमॅटिकली अप्लाय होणार आहे. तर बघू शकता अप्लाय झाल्यानंतर स्टार्टिंगला येऊन ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेवर क्लिक करायचं आहे आणि मटेरियलमध्ये काय करायची तर आपल्याला जी PNG मी तुम्हाला दिलेली आहे ती PNG तुम्हाला ॲड करून घ्यायची आहे. आता ॲड करून घेतल्यानंतर थोडीशी वर अशा प्रकारे सेट करून घ्यायची आहे आणि रोटेट करून सिम्पली इथं आपल्याला काय करायचं आहे की 5 पॉईंटपर्यंत रोटेट करून घ्यायचे. बघू शकताय -5 किंवा अशा प्रकारे बघू शकताय -5 अशा प्रकारे 10 होते. तर बघू शकता इथं आपल्याला -5 पर्यंत रोटेट करून याची साईज आहे ते अशा प्रकारे ॲडजस्ट करून बघू शकता अशा प्रकारे आपण केलेले आहे. तर ॲडजस्ट केल्यानंतर याची लेंथ आहे ती शेवटच्या बिटमार्कपर्यंत वाढवून इथं आपल्याला काय करायचं आहे की जिथं 3 मिरर इफेक्ट आपण दिलेला आहे जर अशा प्रकारे दिलेला आहे तो सिम्पली इथं PNGचा भाग आहे तो इथं कट करून टाकायचा. बघू शकताय आणि ही PNG आहे ते सिम्पली अशा प्रकारे इथं सेट करून घ्यायचे आहे आणि या PNGची कॉपी करून बघू शकताय की इथं या ऑप्शनमधील कॉपी लेअर करून ही PNG आपल्याला या इमेज लेअरच्या खाली घेऊन आल्यानंतर परत एकदा इथं अशा प्रकारे सेट करून घ्यायचे म्हणजे 2 ठिकाणी PNG सेट करून घ्यायचा आहे. आणि याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. आता याला सेव्ह करण्यासाठी वरती आरोचून एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.